नमस्कार, मी श्रीरंग खरे. एक मोठी बातमी सुरुवातीला पाहणार आहोत. सीआयडीने वाल्मिक कराड याला घेऊन आता केसकडे रवाना झालेले आहेत. सीआयडीचं पथक वाल्मिक कराड याला केस कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. वाल्मिक कराड आज सीआयडीला शरण गेलेला होता. त्यानंतर सीआयडीने वाल्मिक कराड याची कसून चौकशी केलेली होती. मोठी बातमी आपण बघतोय की सीआयडीचं पथक वाल्मिक कराडला घेऊन केसच्या दिशेने रवाना झालेलं आहे. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याची चौकशी करण्यात आलेली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि खंडणीखोरी चर्चेत आलेली होती आणि त्याच प्रकरणात वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रेवती, काय अधिक माहिती मिळते? पथक केसच्या दिशेने रवाना झालेलं आहे. चौकशी पूर्ण झाली का? कोर्टामध्ये हजर करण्यात येणार असल्याचं कळतंय. आपण दृश्य बघतोय की वाल्मिक कराड याला केसच्या दिशेने नेण्यात आलेलं आहे. रेवतीकडे पुन्हा एकदा जाऊया. ऑडिओ प्रॉब्लेममुळे माझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचलेला नव्हता. रेवती, काय अधिक माहिती मिळते? पथक केसच्या दिशेने रवाना झालेलं आहे. रेवतीपर्यंत माझा आवाज पोहोचत नाही. मात्र मोठी बातमी या क्षणाची. वाल्मिक कराड याला घेऊन सीआयडी पोलिसांचं पथक हे केसच्या दिशेने रवाना झालेलं आहे. केसच्या कोर्टामध्ये वाल्मिक कराड याला हजर करण्यात येणार आहे. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा आरोपी होता आणि आज तो शरण आलेला आहे. नक्कीच आपण जसं बघतोय की 12 वाजल्यापासून वाल्मिक कराड यांची पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात इकडे कसून चौकशी होत होती. खरं तर बीडचं जे प्रकरण आहे, खंडणी प्रकरण, त्या संदर्भात त्यांची इथेच कसून चौकशी होत होती. आज 12:30 वाजता आज जवळपास 12:30च्या सुमारास त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर सीआयडी कडनं कसून चौकशी अशी ही झालेली पाहायला मिळाली. खरं तर जे आपण शक्यता वर्तवत होतो की एकतर त्यांचे इथे वैद्यकीय चाचणी होईल आणि मग केजला पाठवण्यात येईल. त्यानंतर असंही देखील म्हणलं जात होतं की एकतर ट्रान्झिट ऑर्डर घेण्यात येईल आणि इकडे पुण्याच्या न्यायालयातच हजर करण्यात येईल. परंतु काहीच वेळापूर्वी इकडून पुण्यातून म्हणजेच सीआयडीच्या पाषाण रोडवरच्या कार्यालयातून आता वाल्मिक कराड यांना बीडकडे रवाना करण्यात आलेला आहे. आता जे काय पुढची कारवाई होईल ती सगळी बीडमध्ये होईल, कारण बीडमध्ये खरं तर हा जो खंडणी प्रकार आहे त्याच्या संदर्भातला, त्याच्या विरोधातला खरं तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे श्रीरंग, नक्की की काय कारवाई केली जात आहे आणि नक्की आता या चौकशीतून काय पुढे आलं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार. धन्यवाद रेवती, तू दिलेल्या माहितीबद्दल. आपण पुढच्या बातमीकडे जाणार आहोत. ऑकलँडमध्ये जल्लोषात नवीन वर्षाच्या स्वागताला सुरुवात झालेली आहे. ऑकलँडच्या स्काय टॉवरवर आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे. या संदर्भातली बातमी आपण बघणार आहोत. मात्र सध्या